लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन. गाईज, आजचं लेसन खूप इंटरेस्टिंग आहे. शेवटपर्यंत जरूर बघा. मी दररोज सकाळी 7 वाजता उठतो. नाव युअर टर्न. गुड. I get up at 7 a.m. every day. I get up at 7 a.m. every day. आता गाईज, इथे आपण गेटचा यूज केलेला आहे. गेट म्हणजे काय? गेट म्हणजे मिळवणे, प्राप्त करणे, आणणे, समजून घेणे, होणे, बनणे किंवा तयार होणे सुद्धा यासाठी आपण गेटचा यूज करू शकतो. नेक्स्ट, तू मला एक ग्लास पाणी आणून देशील का? नाव युअर टर्न. Good. Can you get me a glass of water? Can you get me a glass of water? Guys, I hope तुम्हाला समजत असेल गेटचा यूज. त्याला गेल्या महिन्यात नवीन नोकरी मिळाली आला आहे. Now your turn. He got a new job last month. He got a new job last month. आता इथे गेट न घेता आपण गॉट घेतला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं गेटचे जे फॉर्म्स आहेत ते वरती मी तुम्हाला दिलेले आहेत, ते तुम्हाला हेल्पफुल राहतील. गॉट का घेतलं? कारण हे पास्टचं सेंटेन्स आहे. क्लिअर? नेक्स्ट. आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे मेक. मेक म्हणजे काय? बनवणे, तयार करणे, निर्माण करणे किंवा घडवणे किंवा मजबूर करणे. मजबूर करणे म्हणजे काय? एखादी गोष्ट करण्यासाठी मजबूर करणे. हे मेकचे यूज आहेत. आता आपण याचे सेंटेन्स बघूया. तू एक कप चहा बनवशील का? नाव युअर टर्न. गुड. कॅन यू मेक अ कप ऑफ टी? कॅन यू मेक अ कप ऑफ टी? आता तुम्हाला मी इथे वरी मेकचे मराठी मिनिंग तुम्हाला दिलेलं आहे. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की मेक कसं यूज करायचं. मेकचे फॉर्म सुद्धा मी वरती दिलेला आहे, ते सुद्धा तुम्हाला हेल्पफुल होतील, ते लक्षात ठेवा. नेक्स्ट, त्याने एक सुंदर चित्र काढलं. गुड. ही मेड अ ब्युटिफुल पेंटिंग. ही मेड अ ब्युटिफुल पेंटिंग. आता इथं मेड का आलं? पास्टचं सेंटेन्स आहे, म्हणून मी तुम्हाला फॉर्म्स दिलेले आहेत. क्लिअर? ती नेहमी मला आनंदी करते किंवा ती मला नेहमी आनंद देते. व्हेरी गुड. She always makes me happy. She always makes me happy. मेकचे मीनिंग माहिती झाले. गेटचे मीनिंग तुम्हाला माहिती झाले. गेट आणि मेक याचे फॉर्म सुद्धा मी तुम्हाला वरती सांगितलेले आहेत. आय होप तुम्हाला लक्षात असेल की कोणते फॉर्म्स कुठे यूज करायचं. क्लिअर? नसेल तुमच्या लक्षात तर आपले बरेच सारे व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवरती, ते तुम्ही फॉलो करू शकता. आता आपण याचे मिक्स सेंटेन्स बघणार आहोत. क्लिअर? नेक्स्ट, तिचं गेल्या वर्षी लग्न झालं. गुड ट्राय. शी गॉट मॅरिड लास्ट इयर. शी गॉट मॅरिड लास्ट इयर. चल थोडी ताजी हवा घेऊया. लेट्स गेट सम फ्रेश एअर. लेट्स गेट सम फ्रेश एअर. कारणे देऊ नकोस. Don't make excuses. Don't make excuses. त्याने सहलीसाठी योजना केली किंवा त्याने सहलीसाठी योजना बनवली. गुड. He made a plan for trip. He made a plan for trip. तुमच्या लक्षात आलेला आहे गेट आणि मेकचा यूज. आता आपण याचे मिक्स असे सेंटेन्स बघणार आहोत. जर तुम्हाला कुठेही कन्फ्युजन असेल तर व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि त्याचे मिनिंग्स बघायचे आहेत, आणि त्याचं तुम्हाला वर्ब फॉर्म सुद्धा लक्षात नसेल तर ते सुद्धा बघा आणि मग सेंटेन्स बनवा. नेक्स्ट, मला इंग्रजी सुधारायचं आहे. गुड. आय वॉन्ट टू गेट बेटर ॲट इंग्लिश. आय वॉन्ट टू गेट बेटर ॲट इंग्लिश. तो खूप रागावला आहे. ही गॉट व्हेरी अँग्री. ही गॉट व्हेरी अँग्री. मी तुझ्या वाढदिवसासाठी केक बनवेन. आय विल मेक अ केक फॉर युअर बर्थडे.
आय विल मेक अ केक फॉर युअर बर्थडे. त्याने एक चूक केली. ही मेड अ मिस्टेक. ही मेड अ मिस्टेक. तुला माझा संदेश मिळाला का? डिड यू गेट माय मेसेज? डिड यू गेट माय मेसेज? आपल्याला पार्टीसाठी तयार व्हायला हवं. वी नीड टू गेट रेडी फॉर द पार्टी. वी नीड टू गेट रेडी फॉर द पार्टी. तुला लवकर बरं वाटेल. यू विल गेट बेटर सून. यू विल गेट बेटर सून. गाईज, आपण खूपदा डेली यूज मध्ये गेट आणि मेकचा यूज करतो, पण कधीच आपल्याला लक्षात येत नाही बऱ्याचदा की गेट कुठे यूज करायचं किंवा मेकचा यूज कसा करायचा. म्हणून मी हे व्हिडिओ बनवलेला आहे. नक्की तुम्ही हा व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तिला तिच्या मैत्रिणीकडून भेट मिळाली, म्हणजेच गिफ्ट मिळालं. शी गॉट अ गिफ्ट फ्रॉम हर फ्रेंड. शी गॉट अ गिफ्ट फ्रॉम हर फ्रेंड. तुला हे पुस्तक कुठे मिळालं? वेअर डिड यू गेट दिस बुक? वेअर डिड यू गेट दिस बुक? आपल्याला लवकर निर्णय घ्यावा लागेल. वी नीड टू मेक अ डिसिजन सून. वी नीड टू मेक अ डिसिजन सून. या बातमीने त्याला दुःखी केलं. दिस न्यूज मेड हिम सॅड. दिस न्यूज मेड हिम सॅड. तू माझ्यासाठी वेळ काढू शकशील का? कॅन यू मेक टाइम फॉर मी? कॅन यू मेक टाइम फॉर मी? मला तुझा मुद्दा समजला नाही. आय डिडंट गेट युअर पॉइंट. आय डिडंट गेट युअर पॉइंट. वर्गात गोंधळ करू नका. डोंट मेक नॉईज इन द क्लास. डोंट मेक नॉईज इन द क्लास. तो खूप चुका करतो. ही मेक अ लॉट ऑफ मिस्टेक्स. ही मेक अ लॉट ऑफ मिस्टेक्स. या कथेमुळे मला रडू आलं, म्हणजे या स्टोरीमुळे मला रडू आलं. दिस स्टोरी मेड मी क्राय. दिस स्टोरी मेड मी क्राय. त्यांनी समुद्रकिनारी मोठं घर बांधलं. दे मेड अ बिग हाऊस नियर द बीच. दे मेड अ बिग हाऊस नियर द बीच. चला पार्टीसाठी तयार होऊया. लेट्स गेट रेडी फॉर द पार्टी. लेट्स गेट रेडी फॉर द पार्टी. आपल्याला बाजारातून काही भाज्या आणायच्या आहेत. वी नीड टू गेट सम व्हेजिटेबल्स फ्रॉम द मार्केट. वी नीड टू गेट सम व्हेजिटेबल्स फ्रॉम द मार्केट. शिक्षकाने आम्हाला जास्तीचा गृहपाठ करायला लावला. द टीचर मेड अस डू एक्स्ट्रा होमवर्क. द टीचर मेड अस डू एक्स्ट्रा होमवर्क. त्या बातमीने मला आनंद झाला. दॅट न्यूज मेड मी हॅपी. दॅट न्यूज मेड मी हॅपी. तो हळूहळू बरा होत आहे. ही इज गेटिंग बेटर नाव. ही इज गेटिंग बेटर नाव. तू उशीर केला तर ती रागवेल. शी विल गेट अँग्री इफ यू आर लेट. शी विल गेट अँग्री इफ यू आर लेट. मला तुला काय म्हणायचं आहे ते समजत नाही. आय डोंट गेट व्हॉट यू आर सेईंग. आय डोंट गेट व्हॉट यू आर सेईंग. आय होप गाईज हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल असेल आणि तुम्ही याच्यातून आता गेट आणि मेक डेली यूजमध्ये रिअल लाईफमध्ये कसं यूज करायचं तुमच्या लक्षात आलेलं असेल.
आणि त्याचे मीनिंग काय निघतात हे पण तुम्हाला लक्षात आलेलं असेल. गाईज, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.